काय बरोबर आज काऊन कोण असं भयान वाटलं जरा कार म्हणा पण नाही घरात बाई बसू वाटत नाही. अय बबिता बाई आता माहिती तुम्ही आबोलीची आई. हो बाई बोला ना. कसं काय येणं केलं बाया, कसं काय चक्कर मारली? हा काही नाही बाई असंच असं आले तुमच्याकडं. म्हणलं कुठं काही काम गेम आहे का काय? काही काम मला सांगायला नाही आलं बाय कोणी. हो ना वा मला बी करमाना नाही लस बोर झालाय म्हणून बाया चक्र मारून राहिली. काम नाही धंदा नाही काही नाही काय करणार बाई. तेच तर. काय चाललं लस गप्पा करत उभं राहिलं का बाहेरच? अरे सुखूबाई या असंच बरं झालं. नाही तर नाही कोणीच नव्हतं. नाही तुम्ही दोघी दोघी आल्या बाई. लय बोर झालं बाई मला एकटीला. चांगलं झालं तुला मग करमणुकी साधन आम्ही आलो तर. हो खरंच या घरामध्ये गप्पा करू चला. नाही व माय अहो मी म्हणतो ते चाल सांग का बुवा निंदणी करायला. आमची सारखी निंदाला आली पा चला ना. येऊ ना बाय येऊ ना निंदायला येऊ ना तुझ्या वावरात. हा बाई मी पण येईन मला बी काही काम नाही. बरं तुम्ही दोघी आणि अजून बाया पान लागन. अजून तुम्ही दोघीने काय होणार आहे राणीला द्यायला पण म्हणते पा मी. आपण म्हणजे सगळ्याच आपल्या ग्रुपच्या. मग का ग आबोलीची आई काय चालू आहे आबोलीचं? ते फोन घेऊन येत असं ना रोज रोज आबोलीचा? नाही ना सको बाई फोनच नाही ना. मी बी फोन करते पोरगी उचलतच नाही बाई फोन. काय झालं कोण फोनच नाही पाय बोलणंच झालं नाही आबोलीसोबत. असं का हो? बरं मग जाऊन यायचं असतं ना मग एखाद्या वेळेस. जाऊन यायला कसं जावं बाई असंच मला तर लय कसं तरी होतं बाई जायचं म्हणलं कोणच्या घरी तर असंही ना कारण. बरं मग आपण दोघी जाऊ असं सहज जायचं बाई भेटायला म्हणून जायचं. अव मी पण येईन ना मग तुझ्यासोबत. मी पण येईन असं म्हणते का? बरं जाऊन मग आपण. बरं मी काय करते अजून बाया सांगते बरं का 2-4 जणी आणि मग बाया सांगून झाल्या की मग चला आपण तिघी पण जाऊ. हो मग जाऊ तुम्ही सोबत असल्यावर जाऊ बाई मग सुखूबाई. सुखूबाई दिंडीवाल्याचा काही फोन घेऊन आला का नाही? मग आलता सकाळी आलता. हाय म्हणे आता याच्यात हाय म्हणे याच्यात पुण्यात पोहोचलो म्हणे आता मस्त. पुण्यातले लोक म्हणे लय चांगले लोक म्हणे असे खाऊ पिऊ घालते पुण्यातले लोक. लस मस्त म्हणे इथं नाश्ता काय जेवण काय चहा काय पाणी काय बापरे बाप लस सोय म्हणे. असं आहे का? वा 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 मजा मग वार करायची. बरं मग चला मी बाया सांगून येते काय आणि बाया सांगून येते आणि मग निघू हिच्या घरी आबोलीच्या घरी काय. हो सुखूबाई या सांगून मग मी इथं बसते बबिताबाईच्या घरी मग जाऊ आपण. हो हो बसा. सुखूबाई म्हणलं की चाल म्हणून आबोलीच्या घरी. बरं झालं मी वाटच पाहत होते नाही तर काय. हो लेकीचा आता फोन नाही आला उचलला नाही येते ना आपल्याला असं चिंता लागतील बाई. आता मायची माया कशी असती. हो ना हो मला करमनाच नाही ना तिला बोलणं झालं नाही तर. त्याची नंद येईल बाई ती याची जर्मनीहून येईल ना अशी आगगावी म्हणते तिला अशी राबराब किती बाई लगे हे कर खायला ते कर खायला रूम मध्ये चहा आण पाणी आण चालूच ठेवती. एक दिवस सांगत होती बाई आवली माग तर तेव्हापासून तिचा काही फोनच नाही आणि मी केला तर काही उचलत नाही. फोन बी काय सायलेंट करून होती का काय काय मी. मग कधीतरी टाइम भेटत असं नव्हतं तिला फोन तर करावं ना मग म्हणणं असं आहे कधीतरी करावं ना तिने फोन. बरं असं आहे का? आता तुझी मिस कॉल दिसतच असं ना तिला फोन यायला यायचे. अरे बापरे नाही आज जाऊच आपण नक्की जाऊ पाहू काय काय नाही ते. हो बाई जावंच लागतं बाई. बरं चल मग आपण आतमध्ये बसू इथंच करू बरं ते बाहेर. का हो कांताबाई कुठे निघाल्या? नाही बाई कुठं नाही अशीच उभी राहिली इथं मी उन्हाला बाकी कुठं नाही. काम बीम नाही का कुठं आज? कुठं कामच नाही काय बाई पाऊस नाही पाणी नाही कुठं. असं पाऊस पाणी असं करतोय कधी पडतोय कधी नाही पडत. आला बी जशी शितोडे पडते बाई असं पाऊसच नाही ना चांगलं. पाय बा जसं येतं लगेच जातं जसं थेंब पडले ना फेडले लगेच जातं. असं पाऊसच झालं नाही कुठं असं वाढतून पाणीच निघलं नाही अजून पण. त्यानंच मग लोक मजूर लावायला कंटाळा करते. आता मजुराला पैसे लागते द्यायला मग आता असं पाऊस पाणीच नाही काही नाही लोक मजूर लावून काय फायदा मग नाही का. त्याच्यामुळे लोक काही लावत नाही. आता सखूबाई लावत असती सखूबाईला नाही काही टेन्शन. आता सखूबाई पैशावाली तिची पोरगी नोकरीला नवऱ्याची कमाई आहे चांगली शेतीची कमाई आहे चांगली तर ती लावत असती. तर ती बी काही नाही सारखी लावून घेतली नंतर काही हेच नाही मक्का टाकून घेतली आणि कुठं मग आलीच नाही. आता सारखी निंदायला आलेलं आहे बाई पण निंदी करायला बाई ती काही सांगायला नाही आल्या सखूबाई. मला वाटतं आता बहुतेक यायला पाहिजे सांगायला. मला वाटतं येईल त्या येईल सांगायला येईलच. हो माय बरं होईल माय सांगायला आलं तर. आता तो मग कसं आहे परिस्थिती सारखीची आपल्या गावात बाकीच्या बायाचं जरा बरं आहे. आता तो हातावर पोटे मग हातावरच पोटे त्याच्यामुळं आपल्याला लय करायची कामाची नाही का. का हो ना कांताबाई आपलं सारखंची बाया तो तरी आता पोरगं मोठं झालं थोडंफार काम धंदा करता असं काही मग अजून पोरगी एवढी कचे
नाही बाया, काही काम नाही करतो माहिती हो. काय नाही, गाय होती एक, तर गाय दुधाची दूध विकत होते मी कसं याच्यावर, कसं पण थोडाफार पैसा येत होता. त्याला मग गाडी घ्यायची, ती कॉलेजला जायला गाडीच घ्यायची म्हणे. हट्टा केला, लय हट्टा केला त्यानं. मग काय आता गाय टाकली बाय मी ऐकून, आणि मग दिली बाय त्याला गाडी घेऊन. आणि मग आता काय जातो, त्याला बी पेट्रोल टाकायला पैसे द्यायला लागते बाय मला. कुठं काय करत नाही तो. म्हणलं बाबा शिक चांगला, आणि कुठं ड्युटीला लाग, तेवढंच आपली दलिंद्री पार होईल. तर काय करतो काय माहिती बिचारा. हो ना, शिक्षणाशी काही नाही ना, पा बरं. आता मग बिगा शिक्षण व्हायला बाई, पण असं एवढा माझ्या याच्यात पडला पदरात. आणि एक तर मी मायबापाच्या घरून पळून येले असं आहे, तर मायबाप मला काही एक्सेप्ट करत नाही. तर जशी पळून आले, पोरगी झाली, तसं हे बी एवढं बनलं नाही तर काय. त्याच्यामुळं मग पोरीला सांगण्या सगळ्या पळून जाऊन लग्न करू नका, नाही तर माझ्यासारखी हालत होती. हो, एक तर माहेराला जाता येत नाही ना, काही करता येत नाही. हो ना, खरंच खरंय बाई तो. इकडे भाई घर, आणि तू इकडे मी त्या घरी जाऊन आले. हा, इथं उभे बाई आम्ही. चाललं आमचे दुखडे सुनवून एकमेकीचे. आमचे काही दुखणे असे दुखडे काही संपत नाही. काय दुखडे व कशाला टेन्शन घ्यायचं, जसं आलंय तसं भोगायचं. जसं पदार्थ पडलं तसं निभावायचं असतं. काय असं दुखणे 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 करत बसले तुम्ही तर ते जास्त दुःख होतं माणसाला. टेन्शनच घ्यायचं नाही, जे आहे नशिबात ते स्वीकारायचं आणि त्याचा सामना करून पुढं जायचं. परिस्थिती सुधारायचं काम करायचं, असं करायचं. दुखणे कशाला गात बसायची उगाच, नाही तर काय माय आता सुखबाई तो काय बाई. तुला काय माहिती आमची परिस्थिती काय, तर काम भेटलं तर खायला भेटते आम्हाला. हातावरचं पोट, रोजचं रोज आणलं खाणं एवढं आहे बाई आमचं आता. राणीचं मोद सारखंच, तुला तर माहिती चांगलं. हो बाय, मला माहिती आहे म्हणा, त्यासाठी आले तुमच्याकडं. काम होतं तुमच्याकडे मला. असं असं सांग ना, काय काम आहे. निंद करायचं आहे ना सरकी, तर या सर ना उद्या. हा ना, या सुखबाई येऊ. हा, येऊ आम्ही त्याचीच वाट पाहत होतो. म्हणलं सखूबाई काही कामाला सांगा नाही, आता हे गावामध्ये कोणी सांगा ना, पाऊस पाणी नाही तर म्हणलं सखूबाई तरी कामाला सांगन. बरोबर झालं, ते तसंच झालं. आली सखूबाई लगे नाव काढताच. खरंच सखूबाई 100 वर्ष आयुष्य बाई सखूबाई तुला. असं का हो. बरं, माझं जगू दे 100 वर्ष. तसं बी आता कोण 100 वर्ष जगताय. 60चं होईपर्यंतच लय मोठी मुश्किल आहे. आता तर 60च्या आतच कुचकू राहिले सगळे. मग 60च्या वर तर कोणी जायनाच झालंय. एका अर्धा टिकून जाऊ राहिलं, नाही तर कुठं 60च्या वर आहेच नाही. बरं माय, तुमच्या जीवीवर सरस्वती 100 वर्ष जगो बाय मी. बरं चला, मी अजून बाया पाहते. आणि आम्हाला तिकडे पण जायचंय ना, आबोलीच्या घरी भेटायला. आबोलीला बरं जा. आली सखूबाई सांगाल आपल्याला कामाला. बरं, उद्याचं झालं आता. आजचा दिवस आता काय करते, आज असं जाणार आहे आता दिवस आता इनाकारण. आज काय बुडला आजचा कामाचा दिवस. हा माय, मग आता बस कोणच्या हातीत जाते कामाला. सांगितलं तर जा वाटतं, उगाच कोणच्या घरी जाते कामाला. उगा आपण काम विचारलं गेलं तर बायाची तोंड वाकडे तिकडे होत्यात, आणि मला हलकटवाणी समजतात नाही. त्याच्यामुळं हाय तेच बाय बरं आहे तिकडे. काय बाई रिंकू, बाहेर उभं केलं लगे म्हणत बी आत या का काही. बाहेर उभं करते, बाहेरच बोलत बसती बायला तू. काय माय, तुला लेच कटाला बाय कोणला बाहेर चहा पाणी करायचा नाही का. नाही हो माय, असं नाही हो. आज थोडे आता तुम्ही भेटल्या मला इथं उभे, मग तिकून आल्या, मग आता बोलत बसले तुम्हाला इथंच. चला ना माय, आज चला ना, मी कुठं नाही म्हणते लगे. आणि लगे चहा पाणी काय होणार आहे माय लगे इतकं लगे. काय माय, काय विचार करता बाई तुम्ही तर. चला या. नको माय, आता नाहीत मी म्हणल्यावर तर कोणी म्हणून तोंडाला म्हणल्यावर मी आधी कुठे म्हणली तू. हो, माझ्या लक्षात नाही आलं ना ते. माझ्या लक्षात नाही आलं, दुसरं काही नाही. इतकं हलकट नाही बाई मी. मग लगे इतकं नसतं बाय खरंच. तुम्ही तर काही पण विचार करता बाय माझ्याबद्दल. हा बाई, आता बाई इकडे चल, बस आता बाई का ती मला बाईची मुन्नी बाई ना. आता माय बाई त्या पोरासंग हिंडू राहिली ना. अरे बाप रे बाप. मग मुन्नी कसं वाटू राहिलं मस्त पैकी. ड्रायव्हिंग, लॉंग ड्रायव्हिंग कशी वाटते. तू सोबत असलं ना तर लय बरं वाटतं मला. लय लागले लय खुश असते तू असलं की सोबत, एकदम खुश. मग आपण माणूस आहेच तसं, आपल्यासोबत सगळेच खुश राहतात. पाय ना कसं मान त्याच्या खांद्यावर ठेवली, त्याच्या पोटाला धरलं तिनं. अरे बापरे. आणि माय मरमर काम करते हिच्यासाठी की मी पोरीला शिकायचं, मोठं करायचं. पाय पोरगी पाय. आता काय म्हणा पोरीला काही नाही आजकालच्या. काय बाई, आणि माहिती म्हणते पोरीला शिकतील, कॉलेजला जातील, कॉलेजमध्ये अभ्यास करते. हे अभ्यास शिकायचा, मुन्नीचा अभ्यास वा पाहिला तर मुन्नीचा अभ्यास बापरे काय म्हणा रे बापा. बाई पण बरं का, अशा कोणाला म्हणू नको बाई काही. कसं आपल्याला यायचं, तिची माय आपल्यालाच भांडायची ती, नाही तर काही मला आपल्यालाच भांडायची म्हणायची की माय पोरीवर आळ घेता वगैरे नाही का. त्याच्यामुळे काही म्हणू नको बाई. अरे बापरे. खरे पण पोरीवर विश्वास असतोच ना बाई, सगळ्यालाच असतो विश्वास. मग तिच्या लय विश्वास पोरीवर बाई.
नाही रे बाबा, आपण कानाला हात लावतो रे बाबा. आपण नाही म्हणू शकत असं काही. काय हो, मला पाहून एवढं धक्का कोण बसला तुम्हाला? धक्का नाही नाही, तुम्हाला पाहून काय काही नाही. असं वाटलं तसं की तुम्ही वाघ पाहिलाय नाही का, जंगलातला वाघ असा आला, असं धक्का बसला तसं काही तुम्हाला, म्हणून म्हणलं मला पाहून असं धक्का कोण बसला. नाही व नाही, मी धक्का नाही बसला. असंच आमचं, असं तुम्ही अचानक आला ना, एकदम अशा आल्या तुम्ही कोण आला अशी डचकले असं झालं. असं आहे का? बरं, मला तर वाटलं तुम्ही काहीतरी विषय चालू होता तुमचा, काहीतरी काहीतरी ऐकलं मी थोडंसं. काहीतरी काय चाललं होतं सांगा ना मला बी. काहीच नाही ना, काहीच नाही चालू. कुठे काय चालू आहे? बोला, काय म्हणता त्या, बोला. आता माझ्या घराकडे येणं केलं म्हणजे काहीतरी काम असं तरच. बरोबर ओळखलं तो. तसं तर येतच नाही तुझ्या घराकडे मी कधी, नाही का? कधी येता करू, आजच तर आल्या. कामीच येता, काम सांगायला येता, आणि तर काही लागलं तर येता. माय कुठे येणं होतं, आता घरदार सोडून कुठे येणं होतं. आता लेकरं बारा स्वयंपाक एवढं मोठं. आता हे तर आता तुमचे भाऊ तर आता नाही इथं वारीला गेलेले, त्यामुळे आता सगळं मलाच पाणी. काय माय बाई, आता एवढं मोठं रेडीमेड पोरग आलंय काम करायला, म्हणे की मलाच पाणी. पोरग करत नाही का ते मोठं? हवं लेस नादर पोरग होते लेस. हो, काल गेलं ना बाई ढोरं वासर करायला, आज बी गेलं ढोरं वासर करायला. लय राणा चारायला सोडलं बैलन, मग लय गुन्हे पोरगा बाई लेस लगे. मला आई आईच करत राहतं, नेहमीच तोंड राहतं बाई. मग आई 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 लगे पोरायला बी असं मस्त वागतं बोलतं राहतं. खाणं पिणं जे असतं ते खातं, नखरे नाही काही नाही काही नाही. असं वाटतं बाई मी जन्म दिला पोराला, इतकं चांगलं पोरग आहे. मस्त आहे ना मग. चांगलं रेडीमेड पोरग भेटलं सगळं पहिला, काय पाहिजेच काम नाही आता. आता रेडीमेड सून बी. हा मॅम, मग आता सुनता येणारच आहे ना. तर जाऊ द्या ते विषय संप, ते विषय संप. सरकी विंदायला येसाल ना उद्या? येऊ ना. हो मी पण येईन. हा तर मग या उद्या. ठीक आहे मग. आज कोण नेऊ, आजचा दिवस पण आम्हाला काही काम नव्हतं, आज आला असतो. आज नको, आता आज आम्हाला आबोलीच्या घरी जायचंय पाय भेटायला. तिच्या मायला, मला आणि बबिताला आम्हाला ते गेलं जायचंय पाय. तर मग आज नको, आता उद्याच निंदू. मग आता काय भेटायला? अहो, आबोलीची माय सांगत होती की फोनच उचलत नाही म्हणे पोरगी, आणि तिचा फोन पण नाही आला म्हणते कोण. तर मग मीच म्हणलं बाय मग भेटून ये. तर म्हणली की मग एकटं कसं जाऊ बाई, म्हणलं कसं तरी होतं असं विनाकारण जायला कोणाच्या घरी. तर मग मी म्हटलं चल बाय मग मी येते आता, जाऊ म्हटलं मी. तर मग बबिता म्हणली की हा मी पण दे संग. असं झालं बा विषय. तर मग आम्ही तिघी चाललो बा आता भेटायला तिच्या घरी. चालतं, या मग आज जाऊन उद्या जाऊ. आता मग उद्यापासून करू निंद सुरू. 2-4 दिवस धरून चला आता काम. हो, 2-4 दिवस लागतेच निंदी करायला, बरोबर आहे. चालते बाई, मग येते, करा तुम्ही तुमच्या गप्पा कंटिन्यू. नाही बाई, बरं झालं आपण सांगितलं नाही काही. हे मला वाटलं तू सांगते काय तिला काही. बरं झालं तो बिने सांगितलं काही. विशेष नाही काढायचा कोणाजवळ, हे आपल्या सिक्रेट बरं का. हो, माहितीच नाही करायचं बिलकुल. मला कळतं ना सगळं. मला कुठं माझ्या घराला भांडणं घ्यायचे मग.